आपल्या मागे कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे आहेत, म्हणूनच ते मागे बोलतात, पुढे नाही. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात. खेळ हा जिंकायचा असतो असं काही नसतं. पराजयाची इतिहासात नोंद होते. फक्त इतकंच, संघर्षात सुद्धा दम असला पाहिजे. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटते लोक आपल्याला पसंत करतात. हाच तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे. चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात, आणि चणे जेव्हा दारू सोबत असतात तेव्हा त्याला चखना म्हणतात. शेवटी संगत महत्वाची असते. माणसानं नेहमी वाया घालवणारं नाही तर घडवणारे मित्र शोधायला पाहिजेत. झिजून गेला तरी चालेल, पण गंजून जायला नको. मंदिरात जाऊन देवाला प्रसाद चढवण्यापेक्षा मंदिराबाहेरील गरजूंना तो खाऊ घालायला श्रद्धा म्हणतात. कारण मंदिरातील प्रसाद देवापर्यंत पोहोचणार नाही, पण गरजूंना दिलेला प्रसाद मात्र देवापर्यंत नक्कीच पोहोचेल. कारण देव देवळात नाही तर मानवतेत आहे. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जायला हवं, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक सहनशीलता आणि दुसरी हास्य. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माण